नमस्कार, राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज मी बनवणार आहे सोया कबाब. खूप सोपी रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर सोया कबाब बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 1 कप सोयाबीन घेतली. ती एका मोठ्या बाउलमध्ये घ्यायची आणि त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यानंतर आता हे 15 ते 20 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवूया. तर आता 20 मिनिटं झालेली आहे आणि हे बघा, इथे सोयाबीन सुद्धा चांगली फुगलेली आहे. आता या सगळ्या सोयाबीन मधलं जे पाणी आहे ते असं हाताने घट्ट दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं. पूर्ण पाणी निघत नाही तोपर्यंत असंच दाबायचं. सोया कबाबची ही खूप सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणीही हे खाऊ शकतं. अशाच पद्धतीने मी यातलं पाणी काढून घेते. हे बघा, सोयामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर मिक्सर घेऊया आणि त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या. नंतर यामध्ये आल्याचे थोडेसे तुकडे टाकायचे, थोडासा लसूण टाकायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. अगोदर हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊ. तर हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सोयाबीन टाकूया आणि आता हे सुद्धा मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया. आणि हे बारीक वाटताना यामध्ये थोडं सुद्धा पाणी नाही टाकायचं. हे बघा, मस्त एकदम बारीक वाटलेलं आहे. आता ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ. आता यानंतर आपल्याला यामध्ये आणखी काही साहित्य ॲड करायचे आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 उकडलेले बटाटे आहे, तर ते असे हाताने स्मॅश करून टाकते. हे बटाटे किसून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. हाताने सुद्धा बारीक केले तरी छान बारीक होतात. तर इथे मी 1 कप सोयाबीनसाठी 2 उकडलेले मीडियम साईजचे बटाटे घेतले होते. नंतर यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ सुद्धा ॲड करणार आहे. तर या ठिकाणी मी बरोबर 4 चमचे बेसन पीठ यामध्ये टाकते. याऐवजी तुम्ही यामध्ये मैदा सुद्धा टाकू शकता. त्यानंतर 1/2 टीस्पून जिरे पावडर टाकायची आणि 1/2 टीस्पून लाल तिखट टाकायचं. त्यानंतर 1/2 टीस्पून चाट मसाला टाकायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. सगळं साहित्य टाकल्यानंतर आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये बटाट्याचे जे बारीक बारीक तुकडे आहे ते नंतर खाताना दाताखाली आल्यावर खूप छान लागतं. तर अशा पद्धतीने सगळं छान मिक्स झालेलं आहे. नंतर मी इथे थोडेसे मक्का पोहे सुद्धा घेतले. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे बारीक वाटून घेऊया. एकदम बारीक सुद्धा नाही वाटायचे, थोडेसे जाड ठेवायचं. आणि सोया कबाब बनवण्यासाठी हे मक्काचे पोहे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतले तरी काही हरकत नाही. आणि हे मक्का पोहे असे एकदम बारीक वाटून घेतले. आता आपण इथे कबाब बनवायला सुरुवात करूया. तर असा छोटासा गोळा घ्यायचा आणि तो हलक्या हाताने असा प्रेस करायचा. जास्त करून सोया कबाबचा आकार गोल असतो, पण मी इथे सोया कबाबला थोडासा वेगळा आकार देणार आहे. रेक्टँगल शेपमध्ये देणार आहे, म्हणजे आयताकृत. हे बघा किती छान दिसतोय. अशाच पद्धतीने सगळे सोया कबाब बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने सोया कबाबला हा छान आकार दिला आहे. त्यानंतर आपण हे मक्का पोहे जे बारीक केले होते यामध्ये सोया कबाब असे मिसळून घेऊया. सगळीकडनं असं फिरवून घ्यायचं, म्हणजे याला सगळीकडनं मक्का पोहे चांगले चिकटतील.
तर हे बघा, सगळे सोया कबाब आता तळण्यासाठी तयार आहे. या ठिकाणी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये असं एक एक करून आपण सोया कबाब तळून घेऊया. यावेळी तेल चांगलं कडक तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यावरती आपल्याला हे सोया कबाब तळून घ्यायचे आहे. आणि जर हाय फ्लेमवर तळले तर सोया कबाब वरतून लाल होतील आणि आतमधनं तसेच कच्चे राहतील. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरच हे कबाब आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि थोड्या थोड्या वेळाने याची बाजू अशी पलटून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखा कलर येईल. हे बघा, सोया कबाब मस्त तळलेले आहेत, छान लाल रंग आलाय. आता हे आपण काढून घेऊया. आणि हे सोया कबाब खायच्या वेळेला तेलकट लागू नये म्हणून मी हे अगोदर टिश्यू पेपरवर ठेवणार आहे, म्हणजे त्यातलं तेल पूर्ण या टिश्यूमध्ये ॲब्झॉर्ब होईल. आणि सेम असेच बाकीचे सोया कबाबसुद्धा मी तळून घेणार आहे. आणि या सोया कबाबसोबत तुम्ही पुदिन्याची चटणी खाऊ शकता किंवा दहीची चटणीसुद्धा बनवून खाऊ शकता, किंवा हे सोया कबाब असे सुद्धा खाल्ले तरी खूप छान लागते. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून कळवा, तुम्हाला नक्की आवडेल. तर अशा पद्धतीने एकदम झटपट बनणारे क्रंची टेस्टी सोया कबाब खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.